नमस्कार. मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपद्वारे आयोजित प्रवास आत्मनिर्भरतेचा आधुनिक युगातील हिरकणींचा या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर मंगळवारी दुपारी 4 वाजता आपण आधुनिक युगातील हिरकणींना भेटतो त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास जाणून घेण्यासाठी. पण आजचं सेशन थोडंसं वेगळं आहे. आज माझी मैत्रीण स्वाती पष्टे तुमच्या समोर असणार आहे, जी तिचा आत्मनिर्भरतेचा प्रवास तर सांगेलच, पण त्याचबरोबर आत्मनिर्भर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे आणि ते कृतीद्वारे तुम्ही कसं आत्मनिर्भरतेकडे पहिलं पाऊल टाकू शकाल हे आजच्या या सेशन मध्ये ती तुम्हाला सांगणार आहे. सो नक्कीच तिचं स्वागत करूया आपण सगळेजण मिळून आणि जाणून घेऊया की आत्मनिर्भरतेचा प्रवास कसा सुखकर होतो. स्वाती, तुझं मनपूर्वक स्वागत आजच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच. येस, तुझी ओळख करून देत असतानाच मी सांगितलं की आत्मनिर्भर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे तू आजच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगशील लाईव्ह मध्ये. सो मला वाटतं आजचं सेशन सगळ्याच आपल्या मैत्रिणींना फार आवडणार आहे. पण त्याआधी तुझी ओळख आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना करून देऊ. येस, नक्कीच. मी स्वाती पष्टे, अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजिस्ट, आणि माझं ध्येय आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये 1 लाख लोकांना त्यांच्या आयुष्यातली त्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी मला मदत करायची आहे. आणि ही अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी आहे काय, तर अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपण सर्व स्वप्न बघत असतो, पण स्वप्न बघताना ना बऱ्याच लोकांची स्वप्न ही पूर्ण होत नाही. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडायचा की सगळेच यशस्वी का नाही होत. तर त्या यशाच्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळा जे अपयश लोकांना येत असतं आणि त्यामध्ये कोणीतरी सांगणारं नसतं किंवा कोणीतरी गायडन्स करणारं नसतं, किंवा त्यावेळेस आपण गिव्हअप करून देतो. आणि मग त्या गिव्हअपच्या प्रोसेसमध्ये तिथे कोणीतरी आपल्याला जर मेंटर भेटला ना आपल्या आयुष्यामध्ये, तर आपण तो नक्की प्रवास पुन्हा एका नव्या जिद्दीने स्टार्ट करू शकतो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जी स्वप्न पाहत असतो ना ती पूर्ण सत्यामध्ये पुन्हा आणू शकतो. तर ते मला जेव्हा रिअलाइज झालं ना, तर मला वाटलं की इथे मला काम या प्रोसेसमध्ये मला लोकांना मदत करायची, लोकांची त्यांची जी स्वप्न आहेत ती त्यांना ऍक्च्युअल मध्ये पूर्ण करून देण्यासाठी मला मदत करायची. सो हे थोडंसं माझ्याबद्दल मी सांगेन. प्रणव, नक्कीच नक्कीच. दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करून देण्याचं स्वप्न तू उराशी बाळगलंयस ना, त्याबद्दल खरंच तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा तुला. कारण बरेच जण स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि थोडं जरी अपयश आलं की निराश होतात आणि तो पाठलाग सोडून मग दुसरं काहीतरी करायच्या पाठीमागे लागतात. सो तुझं जे नाव आहे अल्टिमेट, म्हणजे तुझं जे टायटल तू सांगितलंस आता की अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजिस्ट, अतिशय समर्पक असं मला वाटतं ते टायटल तुला मिळालेलं आहे. आणि फोकस किती महत्वाचा आहे आणि फोकसवर राहून काम जर आपण सातत्यानं करत राहिलो तर यश नक्कीच मिळतं. यशाच्या प्रवासामध्ये पहिला टप्पा जो येतो तो सातत्यानंच येतो असं मला वाटतंय. जे माझ्यामध्ये बदल आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. गेले 3 महिने सातत्यानं एकाच फोकसवरती मी काम करते, त्यामुळे माझा संपर्क वाढतोय, माझ्या मैत्रिणी वाढतायत आणि माझ्या मैत्रिणींना उद्योजिका घडवण्यासाठी सातत्यानं मी प्रयत्नशील राहते. मला वाटतं हेच फोकसचं काम आहे. जे मी शिकले ते आपण आपल्या मैत्रिणींना पण शिकूया. जास्त वेळ न घालवता मी तुला अशी विनंती करते की तू तुझ्या आजच्या सेशनला सुरुवात करावीस. नक्कीच नक्कीच. मी काही प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता आम्हाला. आम्ही दोघी पण तुम्हाला आज तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आज या मंचावर आलो आहोत. तर लेट्स स्टार्ट विथ प्रेझेंटेशन. येस येस, पीपीटी ओपन करून ठेव म्हणजे मला दाखवता येईल. मला फक्त सांग की स्क्रीन माझी दिसायला लागतेय का. ओके, येस येस मी येस, स्क्रीन दिसते आता. ओके ओके ओके, मी स्टार्ट करते. ओके, येस. तर माइंडसेट बदला आणि आयुष्य बदलेल. म्हणजे इथे काय माहितीये का, बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं माहितीये, आपला जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल ना, तर तो म्हणजे आपल्या आयुष्यातला आपला जो माइंडसेट आहे ना, तो माइंडसेट आपला प्रॉब्लेम आपला मी म्हणू शकते. तुम्हाला कदाचित या गोष्टीचा राग येईल, पण मला सांगा, आपला हात म्हणजे आपण आहोत का? आपला पाय म्हणजे आपण आहोत का? आपल्याकडे आपली गाडी आहे, पण आपली गाडी म्हणजे आपण आहोत का? नाही ना. त्याचप्रमाणे आपल्याकडे आपलं मन आहे, पण आपलं मन म्हणजे आपण नाही आहोत. आणि हे जेव्हा आपण सेपरेट करायला शिकतो ना,
तेव्हा आपण आपल्या मनाचा आवाज ऐकू शकतो. आणि जेव्हा आपण मनाचा आवाज आपल्या ऐकू शकतो ना आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा आपल्याकडे एक एक सेपरेशन क्रिएट होतं, की माइंड आपलं आहे. बरोबर आहे. जेव्हा जन्माला आलो तेव्हा रिकामे झालो होतो की नाही? तेव्हा आपण सगळं घेऊन आलो होतो का? मग हे सगळं निर्माण कुठून झालं? आपल्या मनामध्ये आपण जे आपले लिमिटेशन्स क्रिएट केले ते कसे क्रिएट केले? आपण जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बिलीफ सिस्टम म्हणतो, की माझं मी हे मानतो, मी ते मानतो, मी ह्या गोष्टीला मानतो, या गोष्टीला मानत नाही. आपण हे सगळं जे म्हणतो, हे कुठून म्हणायला लागलो? कुठेतरी लहानपणापासून आपल्यावरती जे संस्कार घडत गेले, त्यानुसार आपण आपली एक बिलीफ सिस्टम क्रिएट केली, बरोबर? आणि त्या बिलीफ सिस्टममधून आपण ठरवलं, की हे म्हणजे माझं जग आहे. आणि मग त्या जगामध्ये बऱ्याच वेळा चांगली गोष्ट आहे, आपण काही बिलीफ सिस्टम क्रिएट केल्या, आपल्या अनुभवावरून क्रिएट केल्या. पण त्या जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येयाच्या आड येत असतील ना, तर तिथे आपल्या माइंडला कॅच करण्याची गरज आहे. आणि ते कसं करायचं ना, ह्या आपल्या आजच्या प्रोसेसमध्ये आपण हळूहळू समजून घेऊया, की हे माइंड आपण आपल्या माइंडला कशा पद्धतीने वापरू शकतो आणि त्याचा किती मोठा फायदा, किती सारे बेनिफिट्स आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकतो ना, हे आपण आज बघूया. नक्कीच. ओके, तर आज आज तुम्हाला ना मी एक मास्टर की देणार आहे, की मास्टर की टू युअर सक्सेस. आपल्याला सगळ्यांना, कोणाला असं वाटतं की मला नाही आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं, असं कोणीच नाही आहे जगामध्ये, बरोबर? आपल्याला सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचंय. आपण आज ज्या स्टेजला आहोत, आपल्याला ऑफकोर्स त्या स्टेजच्या एका वरच्या लेवलला आपण बघत असतो, की हे माझं आयुष्यामध्ये मला काहीतरी स्वप्न आहे किंवा मला हे मिळवायचं आहे. मग अशा ठिकाणी मी तुम्हाला मास्टर कीज देणार आहे. फक्त आणि फक्त तुमची इच्छा असेल ना, तर तुम्ही ते घेऊ शकता. का माहितीये का? कारण बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल, आज युट्यूबवर हजारो व्हिडिओज आहेत या सगळ्या गोष्टींचे. पण तुम्ही जर ते ऍक्सेप्ट करत नसाल आणि त्याच्यावरती तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत नसाल ना, तर या इन्फॉर्मेशनचा काहीच फायदा नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक जस्ट विनंती करेन, की आता ना सध्या तुमचे सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवा आणि ना फक्त आणि फक्त एक असं निरागस बाळ कसं शिकण्यासाठी आतुर असतं, ते खूप सारे क्वेश्चन्स विचारत असतं, तसं तुम्ही तुमचं माइंड ओपन ठेवा आणि आज काय जे मिळतंय ना या अर्ध्या पाऊण तासाच्या सेशन मध्ये ते ग्रास्प करायचा प्रयत्न करा. याचा नक्की 100% तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्या आयुष्यासाठी. आणि ही माझी आणि प्रणती मॅडमची तुम्हाला कमिटमेंट आहे आणि त्याचसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. तर ही मास्टर की जी आहे ना, ही तुम्हाला आयुष्याची चावी एका नवीन लेवलला जाण्यासाठी ही मदत करणार आहे आणि त्याचा तुम्ही नक्की उपयोग कराल ह्याची मला खात्री आहे. ओके, तर आर यू रेडी फॉर दिस? कारण तुम्ही रेडी असाल ना, तरच तुम्ही हे सर्व घेऊ शकता. आणि जर रेडी नसाल ना, तुम्ही जर म्हणाल की नाही हे सगळं मी आधी ऐकलेलं आहे, ओके, तर आपण जेव्हा म्हणतो ना आय नो दिस, तो आतमध्ये बोलायला लागला, ऐकायला येते का तुम्हाला? तो जेव्हा असं म्हणतो ना आय नो दिस, तेव्हा आपण आपलं ऐकणं बंद करतो. आणि जेव्हा आपण आपलं ऐकणं बंद करतो ना, त्यावेळेस आपलं लर्निंग प्रोसेस बंद होते. त्यामुळे कधीच असं कोणतीही सिच्युएशन डबल जरी आपल्या आयुष्यात आली ना, तरी असं कधीच स्वतःला सांगायचं नाही की आय नो दिस. किंवा आणि हा जर बोलायला लागला ना आतमध्ये आय नो दिस, तर त्याला सांगायचं थँक्यू फॉर शेअरिंग. तू शेअर केलंस, थँक्यू सो मच, पण मला आता ऐकू दे. कारण कदाचित प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो आणि आपण ते प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवातून एका नवीन पद्धतीने ती गोष्ट समजून घेऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं जेव्हा आपल्याला माहिती असतं ना, की मला हे माहिती आहे सगळं, मला काय सांगायची गरज नाही, अशा टाईपचे काही लोक असतील. काही जण असे असतील, वा हे एक्सायटेड आहे, आय एम सो एक्सायटेड टू लिसन टू दिस. काही जण असे म्हणतील आणि काही जण म्हणतील ठीक आहे, बघूया काय होतंय ते. सो 3 कॅटेगरीमध्ये लोक आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये यायचंय ना, ते तुम्ही ठरवा. सो ज्यांना खरंच एक्सायटेड आहेत आणि खरंच काहीतरी नवीन शिकायला मिळेल ही एक्साइटमेंट आहे ना, त्यांना खरंच या प्रेझेंटेशन मधून खूप साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये एका नवीन नवीन आयुष्याचा दरवाजा उघडणार आहेत. सो एक नक्कीच सगळ्यात स्वाती, एक पहिला 2 मिनिटं मी तुला 2 मिनिटं इंटरप्ट करते मी तुला. म्हणजे हा हा नेहमी आपण जेव्हा बॉडी लँग्वेज शिकतो, म्हणजे बॉडी लँग्वेज बद्दल सांगितलं जातं त्यावेळेला बऱ्याचदा हे उदाहरण दिलं जातं की समोरचा ऐकणारा जर हाताची घडी घालून बसला असेल, तर तो तुम्ही जे सांगताय ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतो, किंवा तुम्ही काय माझ्यात बदल करणार आहे बघू, असं त्याचा एक ऍटिट्यूड असतो. सो मी सगळ्या माझ्या बरोबर. मैत्रिणींना विनंती करेन की ओपन युअर हँड्स. जसं स्वाती सांगते की तुमचं माइंड ओपन करा, कारण अतिशय सुंदर आणि आपल्याला आवश्यक असं स्किल आज आपल्याला मिळणार आहे. जसं नेहमी मी सांगते की चांगला विचार फक्त ऐकून थांबायचं नाहीये, तर तो पसरवायचा पण आहे
आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्याच्यावरती कृती पण करायची आहे. चला तर मग ऐकूया स्वाती आपल्याला काय सांगते ओपन माइंडने. स्वाती. Yes. नक्कीच. तर आता मी तुम्हाला काही प्रिन्सिपल सांगणार आहे. त्या कीज मी ज्या म्हणाल्या ना, दरवाजा उघडायची, त्या लॉक उघडायची, तर त्या प्रिन्सिपल्समध्ये पहिला प्रिन्सिपल हा आहे की जे तुमचं मन विचार करतं आणि ज्यावर ते विश्वास ठेवतं ते सर्व काही तुम्ही अचीव करू शकता. शॉक झालात का? हे वाक्य जरी आधी ऐकलं असेल तरी पुन्हा एकदा ऐका, की जे तुमचं मन विचार करतं आणि ज्यावर ते विश्वास ठेवतं ते सर्व काही तुम्ही अचीव करू शकता. त्यामुळे आता जस्ट विचार करा, आजच्या सकाळपासून काय काय विचार केलेत, किती चांगले विचार केलेत आणि किती वाईट विचार केलेत. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपलं मन जे आहे ना ते निगेटिव्हिटीकडे जास्त झुकलेलं आहे आणि बायोलॉजिकली ते तसं डिफाईन आहे. सो जेव्हा आपण असे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात ना, सो गेट प्रेझेंट विथ युअर थॉट्स. आणि बऱ्याच वेळा कसं आहे, 60,000 थॉट्स नियर अबाउट आपल्या दिवसभरात आपल्या डोक्यामध्ये येत असतात. प्रत्येक थॉटला आपण अनालाइज नाही करू शकत, पण आपण काय अनालाइज करू शकतो माहितीये, आपला मूड. आपला मूड जेव्हा डाऊन असतो ना, आपल्याला रिअलाइज होतं काहीतरी आतमध्ये वेगळं चालू आहे, काहीतरी बिनसलंय, राईट. मग आपल्या मूडला ऑब्झर्व करू शकतो आपण, की अरे मी जर खुश नाहीये तर मी का खुश नाहीये, आणि मग का खुश नाही हे जेव्हा विचारतो आपण स्वतःला, तेव्हा आतमध्ये काय चाललंय ना ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग ते विचार बदलायला किती सेकंद लागतात. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं ना, की डोळे बंद करा आणि तुम्ही पिवळ्या कलरचा हत्ती बघणार नाहीये. तुमच्यापैकी किती जणांच्या डोळ्यासमोर पिवळ्या कलरचा हत्ती येणार नाही मला सांगा. का कारण कसं आहे माहितीये का, हे विचार आहेत ना, हे पटकन आपल्या डोक्यामध्ये घुसत असतात आणि ते विचारांना म्हणजे सेकंदामध्ये येतात आणि सेकंदामध्ये जाऊ सुद्धा शकतात. त्याच्यामुळे कोणते विचार करायचे, कसे विचार करायचे, हे विचारांचा ताबा आपल्याकडे असला पाहिजे. आणि कसं करायचं हे आता आपण येऊच पुढे बघूयाच हळूहळू. पण त्याच्या आधी तुम्हाला असं मला विचारायचं आहे, की तुम्हाला असं वाटतं का, की माझ्याकडे पुरेसं शिक्षण नाहीये माझ्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी, माझ्या आईबाबांनी मला शिकवलंच नाही. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते, आपल्या आईबाबांनी आपल्याला शिकवलं नाही. किंवा काही जणांना असं वाटतं का, की माझी तेवढी परिस्थितीच नाहीये माझ्या आयुष्यामध्ये मला त्या लेवलला जाण्यासाठी. किंवा काही जणांना वाटतं माझ्याकडे टाइमच नाहीये नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी. तर टाइम तर मला म्हणायचं की सिंपल असं, की प्रत्येकाला 24 तास मिळालेले आहेत, राईट. पण त्या 24 तासामध्ये प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण वेगळे म्हणतात ना रिझल्ट प्रोड्यूस करतंय. मग जर 24 तास प्रत्येकाला सारखे मिळाले तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते युटिलाइज प्रॉपरली करता येत नाही आणि ते आपल्याला शिकायचंय. माझ्याकडे वेळ नाही असं आपण जर म्हटलं ना, तर तो कधीच आपल्याकडे येणार नाही. त्याच्यामुळे असं म्हणायचं की माझ्याकडे वेळ आहे, फक्त तो आता कसा मी मॅनेज करू ना ह्याचा मी प्रयत्न करेन. आणि ते हळूहळू तुम्हाला कळत जातं. जसजसं तुम्ही त्या विचारांमध्ये, त्या प्रकारच्या लोकांमध्ये यायला लागता ना, ऑटोमॅटिकली तुम्ही हे सर्व शिकायला लागता, हे सगळं इम्प्लिमेंट करायला लागता. आणि शिक्षण नाहीये, गरीब परिस्थिती, तर मी तुम्हाला पुढे एक फोटो दाखवते, की जेणेकरून तुमचा हा जो क्वेश्चन आहे ना तो कदाचित निघून जाईल पूर्णपणे. तर या व्यक्तिमत्वाला आपण सगळे ओळखतो. म्हणजे सिंधुताई सपकाळ ज्या परिस्थितीमधून आज त्यांनी त्यांचं आयुष्य घडवलेलं आहे ना, तर अशा कितीतरी उदाहरणं आहेत. पण सिंधुताई सपकाळ या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, म्हणून मी यांचा फोटो तुम्हाला दाखवते, की जेणेकरून डोंट गिव्ह एक्सक्युजेस इन युअर लाईफ. जर आपल्या आयुष्यामध्ये आपण एक्सक्युजेस देतोय ना, तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागणार आहेत. नो वन ऑन दिस प्लॅनेट की तो आपल्यासाठी काम करेल. आपण म्हणजे ऍज अ मेंटर म्हणून आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत, पण ऍट द एंड चॉईस कोणाची असणार आहे, की मला त्या त्या होडीमध्ये बसायचंय की नाही बसायचं ही चॉईस तुमची आहे. आणि होडीत बसल्यानंतर तो वल्ला फिरवायचं की नाही ही पण चॉईस तुमचीच असणार आहे. त्याच्यामुळे आमचं काम आहे मेंटरिंग. प्रणोती मॅडम जे तुम्हाला सर्वांना एक उद्योजिका घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर त्यांचा प्रयत्न त्या 100% करणार आहेत, पण तुमच्याकडून पण ते पर्सेंटेज आले पाहिजेत असं मला वाटतं. तर तुम्हाला क्युरिओसिटी आहे का, की तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल, जर माझं आयुष्य आज असं आहे तर ते का आहे? त्याचं मी एक छानसं वाक्य सांगते, की मागच्या 5 वर्षांमधून आपलं आज जे काही फायनान्शियल स्टेटस आहे, आपलं आज काही रिलेशनशिप्स आहेत, आपलं आज जे काही हेल्थ आहे ना, ही आपल्या मागच्या 5 वर्षाच्या 10 वर्षांच्या केलेल्या गोष्टींचे परिणाम आहेत.
आणि बरोबर, जर एक्झॅक्टली. तुम्हाला असं वाटत असेल, एक्झॅक्टली, म्हणजे आज आपले जे काही रिलेशनशिप चांगले आहेत किंवा वाईट आहेत, समथिंग हॅपन इन द पास्ट आणि त्याच्यामुळे ते रिलेशनशिप आपले आज असे आहेत. आपण कुठेतरी काही सॅक्रिफाईस केलेले असतात किंवा काही रिलेशनशिपमध्ये तडजोडी केलेल्या असतात, त्याच्यामुळे आपलं रिलेशनशिप चांगलं झालेलं असतं. सो प्रत्येक गोष्टीला पूर्वी जे केलंय ना त्याचे परिणाम आपण आज असतो आणि पुढच्या 3 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये तर तुम्हाला तसंच आयुष्य हवं असेल तर ते तसंच चालू राहू द्या. पण जर तुम्हाला असं वाटतं की मला हे आता आयुष्यामध्ये अचीव्ह केलं पाहिजे, आता बस झालं, आता जे झालं ना, आतापर्यंतचं जे आयुष्य आहे ना ते खूप झालं, आता मला एका नेक्स्ट लेवलला जर जायचंय ना, तर मग ते जे करत आलंय ना ते करून चालणार नाही. आता त्याच्या पुढे काहीतरी आपल्याला नवीन शिकण्याची गरज आहे. आपल्याला आपली लर्निंग प्रोसेस वाढवण्याची, आपली पर्सनल डेव्हलपमेंट वाढवण्याची जास्त गरज आहे. एकदा पर्सनल डेव्हलपमेंट आपली वाढली ना की बिझनेस डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली होत असते, आपली ग्रोथ ऑटोमॅटिकली होत असते. सो स्वतःबद्दल क्युरिओसिटी असण्याची गरज आहे की माझ्या कॅपॅबिलिटीज काय आहेत, मी आयुष्यात काय अचीव्ह करू शकते, कारण माझे लिमिट्स मीच डिसाईड करू शकते. या जगामध्ये स्वाती पस्ते, मी आता ह्या व्यक्तीला 10 जणांना विचारलं तर 10 जण वेगवेगळे सांगतील की नाही, की स्वाती अशी आहे, स्वाती अशी आहे, स्वाती अशी आहे. पण ते कुठून सांगतायत, ते त्यांना माझ्याबद्दल जे अनुभव आले ते त्याच्यावरून सांगणार, राईट. पण ऍट द एंड कोणाला माहितीये स्वाती पस्ते कशी आहे? ऍट द एंड मलाच माहितीये, राईट. प्रणवती मॅडमला माहितीये की प्रणवती मॅडम कशा आहेत, या जगात कोणालाच नाही माहिती आपण कसे आहोत, आपल्या स्वतःलाच माहितीये. आणि आपल्या कॅपॅबिलिटीज काय आहेत, आपले लिमिटेशन्स काय आहेत, हे आपण डिफाईन करायचे असतात. इट्स नॉट की दुसऱ्याने रिमोट कंट्रोल दाबला आणि आपण रडायला लागलो, दुसऱ्याने रिमोट कंट्रोल दाबला आणि आपण हसायला लागलो. नाही, आता एक ती स्टेज गाठून पुढे जायचंय आपल्याला आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवायचं. मस्त. येस, नक्कीच. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, की आपले मेंटर आपल्याला सांगत असतात की यू कॅन क्रिएट अ मिरॅकल्स इन युअर लाईफ. जसं प्रणवती मॅडम जर तुमच्या मेंटर आहेत तर त्या तुम्हाला आयुष्यामध्ये सांगत असतील की तुम्ही हे करा, ते करा. पण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपल्यालाच आपल्यावर विश्वास नसतो. पण एक कधी कधी ना आपल्याला समोरची व्यक्ती जी आपली मेंटर असते, आपला कोच असते, आपला ट्रेनर असते, त्याला दिसत असतं की ह्या व्यक्तीमध्ये तेवढ्या कॅपॅबिलिटीज आहेत. तर आपल्या मेंटरवरती विश्वास ठेवायला शिका आणि आपले मेंटर्स जे आपल्याला शिकवतायत ना त्या दृष्टिकोनातून आयुष्यामध्ये पुढे जायला शिका. म्हणजे थोडासा आपल्या मेंटरवर, सगळ्यांवरच नाही, कारण प्रत्येकाला विचारायला गेलं तर तुम्हाला प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे असतात. पण आपला एक मेंटर, आपल्या आयुष्यामधला आपला एक रोल मॉडेल डिसाईड करा आणि मग त्या रोल मॉडेलला घेऊन आपण आपल्या जर आयुष्यामध्ये आपल्या कोचला फॉलो केलं, आपल्या मेंटरला फॉलो केलं, तर आयुष्यामध्ये आपण एका नेक्स्ट लेवलला नक्कीच जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आपल्याला देवाने हे जे दिले ना हे आयुष्य, या आयुष्यामध्ये हे जे भविष्य आहे ना ते भविष्य आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. आपण आपला पास्ट बदलू शकतो का हो? नाही बदलू शकत. अजिबात किती नाही. पण आपटा आदळापट करा किंवा काय पण करा, आपल्या पास्ट मधला आत्ता, म्हणजे आता 4 वाजून गेलेत, आजची तारीख आहे किती तारीख आहे आज प्रणवती 16 मॅडम? मार्च 16 16 मार्च मार्च. 16 मार्च, 4 दुपार, संध्याकाळचे 4 वाजून गेलेले आहेत. ते आपल्या आयुष्यामध्ये 2021चे परत येणार नाही, ते निघून गेले. आपण आता त्याचं काही करू शकतो का? नाही करू शकत. तसं वाय ड्रॅगिंग दॅट पास्ट विथ अस, आणि आपल्याला स्वतःला आपण त्रास करून देतोय, राईट. तर बऱ्याच वेळा स्त्रियांचं काय होतं माहितीये का, त्या जुन्या गोष्टी आठवून 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 मनामध्ये एवढं एंटरटेन करत राहतात त्यांना ना, त्या विचारांना, आणि स्वतःला एवढ्या त्रास करून घेत असतात ना. तर तो त्रास करून घेणं बंद करा आणि ती जुनी टेप चालू आहे ना, जुनी, तिला आता स्टॉप करा आणि नवीन टेप आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भविष्याची लिहा. आपल्या भविष्य आपण पाहिलेलं नाही, इट्स अ गिफ्ट फॉर अस. देवाने ते दिलेलं आपल्याला गिफ्ट. आपल्याला कोणालाच माहिती नाही आपलं भविष्य, आपला उद्याचा दिवस कसा जाणार. आपण तो डिझाईन करू शकतो आपल्या डोक्यामध्ये की हा असा गेला पाहिजे, पण आपल्याला माहितीये का आपला पुढचा क्षण जरी कसा जाणार आहे, नाही माहिती. मग जर नाही माहिती तर ते चांगलंच क्रिएट करायचं, ते वाईट का क्रिएट करायचं. पण आपण काय करतो माहितीये का, आपल्या जुन्या गोष्टी घेतो, उचलतो आणि आपल्या भविष्यामध्ये टाकतो आणि मग मी असंच करू शकते, मला हेच नाही जमणार, मला तेच नाही जमणार. लिव्ह इट नाव. हे सगळं पास्ट, भविष्यात पास्ट जो आपला घुसवलाय ना तो काढायचा बाहेर आणि त्याला पास्ट मध्ये ढकलून द्यायचं. आणि मग आपलं भविष्यामध्ये काय निर्माण झालं, एक ब्लँक प्लेस निर्माण झाली आणि मग तिच्यावर तुम्ही लिहा ना, तुम्ही तुमचं आयुष्य डिझाईन करा जसं हवं तसं, सगळं मिळेल. जसं आपण पहिलं वाक्य म्हटलं की आपण ज्या प्रकारचे विचार करतो आपण आयुष्यामध्ये तसेच बनत जातो. आपण जर प्रॉब्लेम्सचा विचार केला ना
तर प्रॉब्लेम्सच आयुष्यामध्ये पुढे येणार. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला ताब्यात आणू शकता आणि तुम्ही त्याला हव्या त्या डायरेक्शन मध्ये घेऊन सुद्धा जाऊ शकता. फक्त तुम्हाला विश्वास पाहिजे की मला आयुष्यामध्ये असं बनायचंय. पण जर तुम्ही म्हणाल की माझी परिस्थितीच नाहीये, मी गरीबच आहे किंवा मी असंच आहे, माझं फॅमिली सपोर्ट नाहीये. आपल्याला म्हणजे लेडीजला खूप वेळा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या ओव्हरवेल्मिंग होतात ना, की त्या विचारांना आपण इंडल्ज करत राहतो, त्यांना एंटरटेन करत राहतो आणि त्यांना एवढं महत्व देतो ना त्या विचारांना, की नवीन विचार आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत, चांगले विचार. त्यामुळे आता मी जसं म्हटलं, की ती कॅसेट आता बंद करा. ती जुनी कॅसेट आपल्याला बंद करायची आहे आणि नवीन कॅसेट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लिहायचे. मला एक सांगा, एक एक्झाम्पल सांगते, की जुन्या कॅसेट्स होत्या बघा पूर्वीच्या काळामध्ये. त्या कॅसेटमध्ये जुनं गाणं एखादं असेल आणि त्याच्यावरच आपण नवीन कॅसेट रेकॉर्ड करायला गेलो तर आपल्याला आवाज तरी येईल का हो? सगळं गाणं मिक्स होऊन जाईल, राईट? दोन्हीकडचे सगळे आवाज किचकिच 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 होऊन जाईल, आपल्याला काहीच कळणार नाही. त्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये नवीन कॅसेट लिहायची असेल तर जुनी कॅसेट आधी आपल्याला ती पूर्णच्या पूर्ण रिकामी केली पाहिजे. नवीन गोष्टी आयुष्यामध्ये घरामध्ये आणायच्या असतील तर जुन्या गोष्टी घरातून निघाल्या पाहिजेत. जसं आपल्या वॉर्डरोब मध्ये उघडला की डायरेक्ट सगळे कपडेच पडतात. का? कारण हा पण राहू दे, तो पण राहू दे, तो पण ड्रेस राहू दे, हा पण मला आवडतो आणि घालत काहीच नाही. मग अशा वेळेस काय होतं, तो वॉर्डरोब एवढा फुल होऊन जातो ना, तसं आपल्या मनाचं पण आहे. तर मनाला वेळच्या वेळी क्लीन करण्याची गरज आहे. मेडिटेशनच्या द्वारे आपण आपल्या विचारांना येऊन जाऊ देऊ शकतो. ते विचार जे आहेत ना ते ऑटोमॅटिक आहेत, त्यांना आपण थांबू नाही शकत. पण विचार जे आहेत ना त्यांना आपण डायरेक्ट करू शकतो. म्हणजे जरी एखादा वाईट विचार जरी डोक्यामध्ये आला ना तरी त्याला कशा पद्धतीने डायरेक्ट करायचं किंवा त्याच्यातून काय पॉझिटिव्ह शिकता येईल, त्याची म्हणजे त्या निगेटिव्ह विचाराची एनर्जी घ्यायची. तो विचार म्हणजे द्वेष आणि राग निर्माण होऊन काहीच नाही होत आयुष्यामध्ये. आपण आपल्या आयुष्याची जर मोठी बिल्डिंग बांधायची असेल ना तर पाया हा प्रेमाच्या बेसिसवर, सिंपती म्हणजे चांगल्या गोष्टी, हंबलनेस या सगळ्यांवर जर आपण आपली फाउंडेशन जर बांधली ना तर आपली बिल्डिंग आयुष्यामध्ये खूप मोठी होऊ शकते. पण जर द्वेषाच्या, रागाच्या, मत्सराच्या बेसिसवर आपण आपली बिल्डिंग बांधायला गेलो ना तर ती लॉंग टर्म नाही राहत. त्यामुळे आपल्याला हे रिअलाइज करायचंय की आयुष्यामध्ये एका नेक्स्ट लेवलला जायचंय ना तर तो राग, द्वेष, मत्सर त्याने काही नाही होणार. त्याच्यामधून एनर्जी घ्या. त्या एनर्जीचं क्रिएशन आपल्याला आपल्या पॅशन मध्ये क्रिएट करायचंय. ते पुढे येऊचे आपण बघूया. आता प्रिन्सिपल 2 मी तुम्हाला सांगणार आहे. जे लोक आम्हाला ऑनलाईन बघतायत ना त्यांनी जस्ट राईट डाऊन प्रिन्सिपल 2. म्हणजे आम्ही तुम्हाला पुढचा प्रिन्सिपल सांगू शकतो की सक्सेसफुल लोकांच्या डोळ्यासमोर एक ध्येय असतं आणि त्याने त्यांच्या आयुष्याला एक अर्थ निर्माण करून दिला असतो. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये की या जगामध्ये बरीचशी लोक येतात आणि जातात. पण त्यास म्हणजे लोक काही स्वप्न बघतात आणि काही लोक म्हणजे जवळपास फक्त 20% लोक स्वप्न बघतात आणि 80% लोक या जगामध्ये का येतात आणि का जातात त्यांनाच माहिती नाही. आणि म्हणजे स्वप्न बघणाऱ्या लोकांमध्ये आपण असलं पाहिजे किंवा स्वप्नांचं रूपांतर ध्येयामध्ये केलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये इतरांना मदत केली पाहिजे. आपल्या आयुष्याचा पर्पज सॉल्व्ह झाला पाहिजे. येऊच या पुढे आपण बघूया. पण आपल्या आयुष्यामध्ये एक ध्येय असलं पाहिजे की मला माझ्या आयुष्याकडून हवंय काय. जर सपोज मी तुम्हाला 2 एनव्हलप्स दिले, एका एनव्हलप मध्ये लिहिलंय की जगा, तुम्हाला जसं आयुष्य हवंय ना तसं आयुष्य जगा, आणि ते एनव्हलप मी तुम्हाला एका साईडला ठेवलं आणि दुसऱ्या एनव्हलप मध्ये तुम्हाला लिहिलंय की तुमचं जे माइंड आहे ते माइंड तुम्हाला पनिश करणार आहे, तर त्याचं एनव्हलप तुम्हाला दुसरं दिलं, तर तुम्ही कोणतं एनव्हलप घ्याल? नक्कीच पहिलं. येस, पहिलं एनव्हलप सगळ्यांना हवं असेल तर पहिल्या एनव्हलप मध्ये काय आहे आणि दुसऱ्या एनव्हलप मध्ये काय आहे आपण बघूया, डिटेलमध्ये पाहूया. तर पहिल्या एनव्हलप मध्ये आपल्या मनाची शांतता आहे. आयुष्य आपल्या मर्जीने जगणं आहे. बऱ्याचशा लोकांना हेच हवं असतं, फ्रीडम हवं असतं आपल्या आयुष्यामध्ये की मला माझ्याप्रमाणे माझं आयुष्य जगू दे. आणि भीती आणि चिंतेपासून मुक्तता आहे आणि एक सकारात्मक आयुष्याचा दृष्टिकोन आहे. बरोबर. आणि दुसऱ्या एनव्हलप मध्ये बघूया काय. दुसऱ्या एनव्हलप मध्ये भीती आहे, चिंता आहे, पश्चाताप आहे, राग आहे, इतरांवर जळणं आहे, द्वेष आहे, अंधश्रद्धा आहेत, शंका आहेत. आता नक्कीच आपल्यापैकी कोणी असं नसेल की ज्याला सेकंड एनव्हलप हवा असेल, राईट? प्रत्येकाला फर्स्ट एनव्हलप हवा असेल. तर आतापर्यंत जर तुम्ही म्हणजे आतापर्यंत तुम्ही आम्हाला जर पाहताय आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तर फर्स्ट एनव्हलप जर घ्यायचं असेल ना तर आता ही शंका, भीती हे सगळं बाजूला ठेवा
आणि आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. सो स्टार्ट रायटिंग युअर ओन डिझायर्स इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवंय ना, ते सगळ्यात पहिल्यांदा लिहायला स्टार्ट करा. किंवा जेव्हा आपण ते लिहायला स्टार्ट करतो ना, तेव्हा ऍक्च्युली मध्ये आपण ते रियालिटीमध्ये आणायचा प्रयत्न सुरू करतो. आपण त्याला कमिटेड व्हायला लागतो. नाहीतर काय होतं माहितीये का, जस्ट वी आर फ्लर्टिंग विथ युअर गोल्स, असं म्हणजे एक वाक्य आहे की आपण जस्ट फ्लर्ट करतोय. डोक्यामध्ये जेव्हा ठेवतो ना, तर डोक्यात नका ठेवू. जे काही वाटतंय ना, ते वही छोटीशी डायरी असेल, काही तुमच्याकडे जे असेल अवेलेबल, त्याच्यावरती डेली तुमची ध्येय लिहायला सुरुवात करा. जेव्हा आपल्याला माहितीये की मला मरायच्या आधी काय लोकांनी बोलावं हे जर मला समजून घ्यायचं असेल ना, तर स्टार्ट रायटिंग इट. आणि मग एक क्वेश्चन विचारायचं, मग मी त्याप्रमाणे वागतीये का, मी त्याप्रमाणे बोलतीये का, ज्याप्रमाणे मला मेल्यानंतर लोकांनी बोलावं. आणि हे मेल्यानंतर आपण ऐकायला येणार नाही. मेल्यानंतर दुश्मन सुद्धा कौतुक करतात, पण मरण्याच्या आधी आपल्याला ऐकून जायचंय जे काही ऐकून जायचंय ते. तर तुम्हाला जे तुमच्या आयुष्याची स्टोरी लिहायची ना, की मी मरायच्या आधी मला अशा पद्धतीने लोकांनी सांगितलं पाहिजे, माझ्याबद्दल असं बोललं पाहिजे, तर ते सगळं लिहून काढा. मला कशा प्रकारची व्यक्ती बनायचंय ते लिहून काढा. आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, त्याप्रमाणे मी वागतेय का, त्याप्रमाणे मी बोलतीये का, त्याप्रमाणे माझं कार्य चालू आहे का, मी माझ्या ध्येयामध्ये त्याप्रमाणे ऍक्शन्स घेतेय का. आता तुम्ही जर म्हणाल की तुमचा जॉब किंवा स्वतःचा उद्योग करत असाल, तर तुमच्याकडे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तुमचं आयुष्य एका नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी. तुम्ही जेव्हा तुमच्या माइंडसेटवरती काम करायला स्टार्ट करता ना, तेव्हा नक्कीच त्याचा तुम्हाला पर्सनली फायदा होत असतो. तुमच्या जॉबवरती तुम्हाला सॅलरी इन्क्रीमेंटसाठी, प्रमोशनसाठी फायदा होत असतो. तुम्ही जर बिझनेस करत असाल, तर तुमच्या बिझनेसला एका नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे माइंडसेट ही एक बेसिक फाउंडेशन समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंगच्या, आणि तिच्यावरती सगळ्यात आधी काम करायचं. आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या सगळे मजले आयुष्याचे चढत जाऊ शकता तुम्ही. मग तुम्ही स्वतः ठरवायचं की मला किती वेळ काम करायचंय, आठवड्यातले किती तास मी काम केलं पाहिजे, मला किती पगार हवा आहे, किंवा तुमच्या बिझनेस मधून तुम्हाला किती पैसे कमवायचे हे तुम्ही ठरवायचंय. बऱ्याच वेळा आपल्याला हे माहितीच नाहीये. आपल्याला असं वाटतं की अरे मी कसं ठरवू शकते. नाही, तुम्ही ठरवू शकता की मला किती पगार हवाय. मी माझं स्वतःचं उदाहरण देते. मी माझ्या मागच्या 2-3 वर्षापासून पर्सनल डेव्हलपमेंट, स्वतःवरती खूप डेव्हलपमेंट करते. शिवाय मी माझ्या ज्या कॉम्पिटिशन मध्ये मला भाग घ्यायचा असतो त्याच्यामध्ये मी भाग घेत असते. ज्या सर्टिफिकेशन मला गरज असते मी ते सर्टिफिकेशन करून स्वतःचं स्किल डेव्हलप करत असते. आणि मी जे सॅलरी काही वर्षांपूर्वी स्वतःसाठी ठरवली होती, आज ती सॅलरी मला मिळत आहे. सो तुम्ही स्वतःची म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन पण यामध्ये वर्क करत असतं, की आपण स्वतःचे लिमिट्स जेव्हा स्वतः ठरवतो ना, की मला इथे पोहोचायचं, तर तो निसर्ग सुद्धा तुम्हाला ते अचीव्ह करण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचं आयुष्य स्वतः डिझाईन करा आणि लिहा. आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला ना, की ऑटोमॅटिकली तुम्हाला तशा प्रकारची लोक भेटायला लागतात, तुम्हाला तशा प्रकारचे रस्ते दिसायला लागतात. असं नाही की लगेच आपण पोहोचू, ऑफकोर्स त्याच्यामध्ये अप अँड डाऊन्स येणार, पण विश्वास ठेवा, ऑटोमॅटिकली ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करायला लागतं. त्या प्रकारची माणसं आपल्याला मदत करायला स्टार्ट करतात. ओके, आता हे सगळं तर झालं, तुम्हाला सगळं मिळेल, पण त्या बदल्यात तुम्ही समाजाला काय रिटर्न मध्ये देणार आहात. माझ्याकडे असं कोणतं स्किल आहे, जे स्किल जर मी इतरांना दिलं तर मला माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवे ते मिळेल. राईट. मग आपलं स्वतःचं स्किल आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आपण कशामध्ये एक्सपर्ट आहोत, आपण असं काय या जगाला देऊन जाऊ शकतो, आपण म्हणजे कोणतं कार्य असं छान पद्धतीने करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आपल्या आयुष्यामध्ये. ती एनर्जी कशामध्ये, आपली पॅशन कशामध्ये हे ओळखायला शिका, त्याच्यामध्ये कार्य करायला स्टार्ट करा. कारण जेव्हा आपण आपल्या पॅशन मध्ये काम करत असतो ना, तेव्हा आपल्याला वेळेचं पण भान राहत नाही. आपले 24 तास गेले त्या कामामध्ये तरी आपल्याला काही वाटत नाही. तहान भूक हरवून आपण ती कामं करत असतो. फक्त स्वतःला अनालिसिस करायचं गरज आहे. आणि अनालिसिस खूप जास्त नाही करायचं. काय होतं माहितीये, बऱ्याच वेळा अनालिसिस करून ना पॅरालिसिस होऊन जातो त्या डोक्याचं. म्हणजे आपण खूप जास्त अनालिसिस, मला हे जमेल का, मला ते जमेल नाही. जे आवडतंय ना ते करून बघा ना, पुढचे 6 महिने तर ट्राय करून बघा, स्वतःला टेस्ट करत राहा, जेणेकरून आपल्याला रिअलाइज होईल की मला हे जमतंय, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतोय आणि मला शिवाय आनंद पण होतोय.
तर स्वतःला ओळखून आपण एका नेक्स्ट लेवलला अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो. आणि या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला दुसऱ्यांना एक व्हॅल्यू द्यायची. म्हणजे जर मी कोणाकडून ₹1 घेते ना, तर मला ₹10ची व्हॅल्यू समोरच्या व्यक्तीला देता यायला पाहिजे. जेव्हा आपण ती व्हॅल्यू लोकांना द्यायला लागतो ना, जी सर्व्हिस देतोय, जे प्रोडक्ट्स देतोय, ते अशा पद्धतीने असले पाहिजेत की त्याच्यामध्ये 10% चांगल्या पद्धतीने ते समाजाला गेले पाहिजेत रिटर्नमध्ये. तर आता तुमचा टाइम आहे की तुम्हाला आजच्या झोपायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करायची की पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे पोहोचायचं हे तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ते लिहिणार ना, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होणार की 3 वर्षात जर मला इथे पोहोचायचं तर मला 1 वर्षात काय करायला पाहिजे, मला 1 वर्षात इथे पोहोचायचं तर मला पुढच्या 6 महिन्यात काय करायला पाहिजे, पुढच्या 1 महिन्यात काय करायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी हा आजचा एक असा दिवस कसा घालवू की माझ्या ध्येयाकडे ऍटलिस्ट एक पाऊल तरी पुढे जाईल मी. तर हे सतत आपल्या ध्येय म्हणजे म्हणतात ना, झपाटलेले असतात लोक ध्येयाच्या दृष्टिकोनातून, तेव्हा त्यांना काहीच सुचत नाही. मग तो माइंडसेट आहे ना, क्लिअर झालेला असतो की मला इकडे जायचंय. मग त्यावेळेस ना जुने जे चाओस असतात ना ते कमी होतात. त्यांना कळून चुकतं की आता ही आपल्याला काय आपल्या विचारांना भावना देत. मग ते बरोबर ते बाजूला होतात आणि मग त्या नवीन विचारांना नवीन याला मोमेंटम मिळायला लागते आणि आयुष्यामध्ये त्या विचारांकडे आपण जायला लागतो. निगेटिव्ह मेंटल ऍटिट्यूड आपल्याला आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त फेल्युअरकडे घेऊन जात असतं. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे माझ्या डोक्यामध्ये खूप सारे निगेटिव्ह विचार येत आहेत, तर इट्स ओके. निगेटिव्ह विचार हे सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये येतात. आपण सगळे ह्युमन बिंग्स आहेत. फक्त ते निगेटिव्ह विचार किती वेळ डोक्यात ठेवायचे, त्यांना किती एंटरटेन करायचं ना, हे आपल्यावर असलं पाहिजे. म्हणजे ते किती वेळामध्ये निघायला पाहिजेत बाहेर. कारण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, ते येतात, आपला दिवस मस्त असतो, अख्खा दिवस आपला छान चाललेला असतो, एखादा विचार येतो, आपला पूर्ण मूडच खराब करून टाकतो. एखादा रिलेशनशिप पण आहे, आपलं रिलेशनशिप चांगलं चालू असतं, एखादा जुना प्रसंग आठवतो, अरे ही व्यक्ती मला तशी बोलली होती, ते आठवतं आणि आपलं रिलेशनशिप आपण स्पॉइल करून टाकतो. तर हे म्हणजे इट्स नॅचरल. जसं मी म्हटलं की आपलं मन जे आहे ना, ते बायोलॉजिकली निगेटिव्ह गोष्टींसाठी झुकलेलं आहे. कारण ते आपल्याला सर्व्हाइव्ह करत असतं प्रत्येक सिच्युएशन मध्ये. त्यामुळे त्यांना फक्त प्रेझेंट राहण्याची, अवेअर राहण्याची गरज आहे की आपला विचार जे आहे ते आपल्याला त्रास देत आहेत की आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या ध्येयाकडे घेऊन चाललेत, हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर चेंज युअर माइंडसेट. मी इथे असं तुम्हाला म्हणेन की आता आपल्याला आपला माइंडसेट बदलायची गरज आहे. आपल्याला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल ना, तर माइंडसेट बदलणं खूप महत्वाचं आहे. आणि सक्सेस स्टोरी इज समथिंग दॅट नीड्स टू बी प्लॅन इन ऍडव्हान्स. बऱ्याच जणांना असं वाटतं, आपण एखादा व्यक्ती Perfect. सक्सेसफुल होताना बघत असतो आणि आपल्याला वाटतं अरे यार हा व्यक्ती सक्सेसफुल झाला, किंवा ह्या व्यक्तीने बंगला बांधला, ह्या व्यक्तीने ही मोठी गाडी घेतली वगैरे वगैरे. पण त्याच्या पाठीमागे जी त्याची स्टोरी असते ना, किती साऱ्या अप अँड डाऊन्स मधून तो गेलेला असतो ना, किती साऱ्या फेल्युअर्स मधून तो वरती आलेला असतो ना, ही स्टोरी आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सक्सेस म्हणजे पटकन मिळाला नाही, तो त्यांनी प्लॅन केलेला असतो की मला इथे पोचायचंय. ती ऍडव्हान्स मध्ये त्याने ठरवलेली गोष्ट असते आणि तेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. त्यामुळे आजपर्यंत जर तुम्ही तुमच्या दारामध्ये तुम्हाला सपोज 25 फुटाचं सागाचं झाड हवंय आणि तुम्ही सपोज नाही लावलेलं, तर मग कोणता असा की ज्या दिवशी तुम्ही ते सागाचं झाड तुमच्या दारामध्ये लावू शकता. नक्कीच आजचा दिवस जो आहे तोच आपण लावू शकतो. कारण आपण 25 वर्षापूर्वी नाही बरोबर. लावलं. आता जर 25 वर्षापूर्वी नाही लावलं, तर आपल्याला ते आज तरी लावायची गरज आहे की जेणेकरून पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात आपल्याला काहीतरी दिसायला लागेल. राईट. आणि या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांना तुमच्या सोबत घेऊन पुढे चला. आपण बऱ्याच वेळा म्हणजे हेच विसरून जातो की आपल्याला वाटतं की आपल्याला एकट्याला सक्सेसफुल व्हायचं नाही. आपण जर मला सांगा खूप खूप श्रीमंत झालो, खूप मोठे झालो आयुष्यामध्ये आणि आपल्यासोबत कोणीच नाही हे सेलिब्रेट करायला, तर आपल्याला कसं वाटेल? मग त्या पैशाला आपण महत्व देऊ का? नाही देणार. कारण आपल्याला सोबत आपल्या आयुष्यामध्ये इतरांना पण समृद्ध करायचं, इतरांना चांगल्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, इतरांना चांगले प्रोडक्ट्स द्यायचे आहेत की जेणेकरून ते पण आपल्यासोबत एका नेक्स्ट लेवलला जातील. आपण जर एका लेवलला जातोय तर ते पण आपल्यासोबत पाठीमागून आले पाहिजेत. अशा पद्धतीचं कार्य आपल्याला प्रत्येकाला करायचंय की जेणेकरून
आपण म्हणजे ती एक स्प्रेड करायचं, हे चांगलं वातावरण, ह्या चांगल्या गोष्टी एकमेकांना मदत करून आयुष्यामध्ये पुढे जायचं. तर ग्रेट. हे ही जी व्यक्ती आहे ना, हेनरी फोर्ड आहेत. हेनरी फोर्ड जे आहेत ना, हे खूप ग्रेट इंडस्ट्रियलिस्ट होते आणि ह्यांच्याबद्दल म्हणजे ह्यांचा फोटो का घेतला माहितीये मी, कारण ही व्यक्ती अशी आहे की ह्यांचं एज्युकेशन जेवढं होतं ना, ह्यांच्यापेक्षा खूप हुशार व्यक्तिमत्व असलेली लोक त्यांच्याकडे कामाला होती. पण म्हणजे तरी पण मग असं का, हे हे एवढे ग्रेट इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकले आणि त्यांच्याकडे असलेली ती हुशार व्यक्तिमत्व ते का नाही होऊ शकले? कारण या व्यक्तीकडे एक खूप चांगलं स्किल होतं, बरेचसे चांगले स्किल होते. त्यातलं एक मी आज सांगते की ह्यांच्याकडे एक होतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे लिमिट्स आहेत ना, ते त्यांनी स्वतः ठरवलेले होते आणि त्या लिमिटेशन्सला थांबून नव्हतं ठेवलं. म्हणजे कसं माहितीये का, बऱ्याच वेळा आपण आपल्या लिमिटेशन एवढे छोटे करून ठेवतो, बऱ्याच वेळा इतरांशी आपण कम्पेअर करतो आणि आपली आपली जी कॅपॅबिलिटीज असते ना, ती हिमालयावर चढायची असते. पण आपण ना डोंगरावर चढतो आणि खुश होतो, अरे बाबा मी चढलो बाबा डोंगरावर. का? कारण आपण दुसऱ्याशी कम्पेअर केलं. त्यामुळे नेव्हर कम्पेअर विथ अदर्स. उद्या एखाद्याला कॅन्सर झाला तर आपण बोलणार आहोत का मला का नाही झाला? नाही बोलणार, बरोबर. पण जर चांगल्या वाईट गोष्टींसाठी आपण इतरांशी कम्पेअर नाही करत, तर मग चांगल्या गोष्टींसाठी का करायचं, राईट? आपण आपण या जगामध्ये एकटेच आलोय आणि एकटेच जाणार आहोत. आपण या जगामध्ये युनिक पर्सन आहोत. आपल्या प्रत्येकाकडे युनिक ॲबिलिटीज आहेत. जर त्या आहेत तर त्या ओळखायच्या आणि त्याच्यातून आपण नेक्स्ट लेवलला कसे जाऊ शकतो. हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे. म्हणजे आपण आपल्या फील्डमधली लोक काय करतायत, त्याच्यामुळे त्यांना कशामध्ये सक्सेसफुल ते होत आहेत हे आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये जेलसी क्रिएट करून आपण स्वतःला कमी नाही लेखायचं किंवा आपल्याला खूप मोठं ग्रेट पण नाही समजायचं. आपण आपली स्वतःची स्टेज एका बॅक स्टेजला असल्यानंतर आपण आता पुढच्या स्टेजला कसं जाऊ शकतो हे आपण बघू शकतो. इथे ही स्टोरी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल की ते हत्ती असतो तो लहानपणी त्याला हे लावलेलं असतं, ते दोरखंड लावलेलं असतं, साखळदंड बांधलेला असतो. साखळदंड लावलेलं असतं आणि लहानपणापासून त्याला ती सवयच झालेली असते. लहानपणी काय तो प्रयत्न करायचा तोडायचा, त्याला काय तोडता येत नाही. आणि मग तो मोठा होतो, मग त्याला ते मनामध्ये बसलेलं असतं, आता मला काही तोडता येणार नाही. त्यामुळे त्याने त्याचे लिमिट्स ठरवून ठेवले की आता मला काही तोडता येणार नाही. हे ऍक्च्युली एवढ्या मोठ्या हत्तीला फटक्यात तोडता येईल, पण त्याच्या बिलीफ सिस्टमने त्याला ते तोडून दिलेलं नाही. तसं आपल्याला पण ओळखायचं की आपण कुठे स्वतःला लिमिटेशन्स लावून ठेवलेत आणि ते लिमिटेशन्स तोडायला, ब्रेक करून स्वतःला टेस्ट करायला स्टार्ट करायची की अरे करून तर बघूया, एक नवीन पर्याय करून तर बघूया. बऱ्याच वेळा काय होतं, जुना काहीतरी अनुभव आलेला असतो आणि त्याच्यातून आपण ठरवतो की ते परत होणारच नाही. असं नाहीये, परत नाही होणार. म्हणजे जे लोक आयुष्यात सक्सेसफुल होतात ना, दे नेव्हर गिव्ह अप. ते ट्राय करत राहतात, कुठून ना कुठून काही ना काही ते करणार, पण ते आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणार. त्यामुळे आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःचा प्राइस टॅग आपण स्वतः बनवायचा. आज संध्याकाळी ना सगळ्यांनी एक कार्ड लिहायचं आणि त्या कार्डवरती लिहायची माझी स्वतःची किंमत एवढी एवढी आहे. आपली स्वतःची किंमत आपण ठरवायची, ती दुसरा नाही ठरवणार. बरोबर. आणि ती किंमत जेव्हा आपण ठरवणार ना, बरोबर ऑटोमॅटिकली त्यानुसार आपल्याला विश्वास निर्माण होतो आणि त्यानुसार आपले कार्य आपल्याला सुचायला लागतात, आपण ऍक्शन्स घ्यायला लागतो. त्यामुळे स्वतःचा प्राइस टॅग आज स्वतः सगळ्यांनी बनवायचा आणि सगळ्यांनी सांगायचं मला दर महिन्याला एवढा एवढा पैसा किंवा व्हॉटेवर तुम्हाला पैसा हवाय, व्हॅल्यू हवे, तुम्हाला काय हवं, तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काय हवंय, तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये काय हवंय, ते तुम्ही लिहायला स्टार्ट करा की जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची स्टोरी, स्वतःचं भविष्य स्वतः डिझाईन करणार. आता एक मस्त. प्रिन्सिपल सांगते. फोर्थ प्रिन्सिपल हे QQMA. QQMA मध्ये काय म्हणतात माहितीये का, की क्यू इज फॉर क्वालिटी. आपण कोणत्या प्रकारची क्वालिटी दुसऱ्यांना देतोय हे खूप महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारची क्वालिटी आपल्या सर्व्हिसची किंवा आपल्या प्रोडक्टची. आणि दुसरा क्यू आहे तो म्हणजे आपण काय क्वांटिटी देतोय. जसं मी म्हंटल की मी जर ₹1 घेतला तर मला ₹10 व्हॅल्यू समोरच्या व्यक्तीला देता यायला पाहिजे. आणि तिसरा हा MA जो आहे ना, MA म्हणजे आपला मेंटल ऍटिट्यूड, तो कसा असला पाहिजे. तो मेंटल ऍटिट्यूड जो आहे ना, तो आपल्याला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जातो. आपण बघूया पुढे. तर यशस्वी लोक जे असतात ना, आयुष्यामध्ये काय करत असतात, ती नक्की काय करतात की ज्याच्यामुळे ते यशस्वी होतात, हे आपल्याला ऑब्झर्व करायची गरज आहे. आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा ना एक फ्रेंडली नेचर असतात. ते मित्रत्वाचा हात पुढे करतात. म्हणजे प्रत्येक वेळेस काही घटना घडल्या, ते काही लोकांना ते पकडून ठेवायची सवय असते.
नाही, आपल्याला ते सोडता यायला पाहिजे. ते माकडाची एक स्टोरी ऐकली आहे की नाही तुम्ही, माहित ऐकली असेल कदाचित. एक नारळ असतं, त्या नारळामध्ये ना एक होल टाकलेला असतो आणि त्याच्यात खाऊ ठेवलेला असतो. आणि ते माकड काय करतं माहितीये, ते माकड त्याच्यामध्ये हात घालतं आणि ते खाऊ पकडतं आणि ते हात, त्याला ना असं असतं आता ही फिस्ट बनली ना, ती त्याला काढता येत नाही बाहेर. तर त्याला एवढं कळत नाही की मी हे जर सोडून दिलं तर माझा हात पुन्हा बाहेर निघू शकतो. पण तो काय करतो, ते बरोबर. तिथे पकडून ठेवतो असं आयुष्यामध्ये. असं बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात पण होत असतं की आपण काहीतरी तिथे पकडून ठेवलेलं असतं आणि ते जोपर्यंत सोडत नाही ना, आपल्याला तिथे रिलॅक्स वाटत नाही. त्यामुळे मित्रत्वाचा हात पुढे करणं हे सक्सेसफुल लोकांची एक खूप चांगली क्वालिटी आहे की लिव्ह इट, सोडून द्या आणि मित्रत्वाचा हात पुढे करा आयुष्यामध्ये. समविचारी लोकांसोबत राहणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये की आपण खूप एनर्जाइज होतो. आज कदाचित तुमच्यापैकी खूप सारे लोक हे प्रेझेंटेशन बघून खूप खुश होणार आहेत. पण जर तुम्ही पुन्हा त्याच सर्कमस्टन्सेस मध्ये गेलात ज्या सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्ही आधी होतात ना, तर तुम्ही पुन्हा तसेच बनणार. त्यामुळे आज आपल्याला टेक्नॉलॉजी हा प्रकार जो मिळालेला नाही, इट्स लाईक अ वरदान आहे ते. पण लोक त्याचा तेवढ्या चांगल्या पद्धतीने वापर करत नाहीत. त्यामुळे मला हेच म्हणायचंय की आज टेक्नॉलॉजी मिळाली आहे ना, तर ती समविचारी लोकांसोबत राहण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. समविचारी लोकांसोबत जॉईन होऊन जा. आज प्रणोती मॅडमचा आत्मनिर्भर हा ग्रुप आहे, माझा स्वतःचा झिलस माइंड हा ग्रुप आहे. तुम्ही अशा ग्रुप्समध्ये जेव्हा येतात तेव्हा तुमच्याच विचारांची लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळायला लागतात आणि ते तुम्हाला तुमच्यासोबत आयुष्यामध्ये पुढे घेऊन जायला मदत करतात. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला करायचा आणि तो चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे. हे जे सक्सेसफुल लोक असतात ना, ते आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याची त्यांना जाणीव असते, पहिली गोष्ट म्हणजे. आणि आपल्याकडे अशी काय खास ॲबिलिटीज आहेत हे ते जाणत असतात. प्रत्येकाला आपल्याला देवाने दिलेले गिफ्ट आहेत. ते गिफ्ट, आपल्या ॲबिलिटीज, आपण कशामध्ये चांगले आहोत देवाने दिलेत आणि स्वतः आपण काही डेव्हलप केलेले आहेत, हे सगळे ओळखायला शिकायचे. आपल्या ॲबिलिटीज आपल्याला ओळखायला शिकायच्या आणि स्वतःच्या मेंटल ॲटिट्यूडवर आपला त्यांचा ताबा असतो. म्हणजे हे बघा ना, किती छान चित्र आहे की ह्याने त्याची स्वतःची चावी जी आहे ना, ती स्वतःकडे ठेवलेली आहे. ठेवली. त्याचा जो मेंटल ॲटिट्यूड जो आहे ना, तो स्वतःकडे ठेवलेला आहे. सो हे सक्सेसफुल लोकांचं खूप चांगले पॉइंट्स आहेत जे आपल्याला आजपासून आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. आता मी तुम्हाला काही बेनिफिट्स सांगणार की मग तुम्ही आहेत का त्या तुमच्या आयुष्यातले बेनिफिट्स घेण्यासाठी. आपण जर आपला चांगला मेंटल ॲटिट्यूड ठेवला, आपण जर चांगल्या समविचारी लोकांमध्ये राहायला लागलो आपण, तर आपल्याला त्याचे काय बेनिफिट्स मिळणार आहेत ना, हे समजून घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बेटर सर्कमस्टन्सेस निर्माण करू शकता. कसं असतं माहितीये का, बऱ्याच वेळा म्हणतात की मुलगी शिकली प्रगती झाली किंवा घरातली एक स्त्री जर एका नेक्स्ट लेवलला गेली तर घराचं सगळं वातावरणच चेंज होऊन जातं. त्याच्यामध्ये एक चैतन्य निर्माण होऊन जातं. त्यामुळे ती एक स्टेप आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये पण तसं वातावरण हळूहळू निर्माण होत जाईल. त्यानंतर स्वतःसाठी काही चांगल्या सवयी आपण निर्माण करू शकतो. कारण कसं आहे, ज्या सवयी जुन्या होत्या त्याप्रमाणे जे रिझल्ट्स मिळाले ते मिळाले. पण आता जर नवीन रिझल्ट्स आयुष्यामध्ये हवे असतील ना, तर नवीन सवयी निर्माण करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नवीन लोकांसोबत, चांगल्या लोकांसोबत, समविचारी लोकांसोबत जॉईन होण्याची खूप जास्त गरज आहे. प्रत्येक वेळी तुम्ही आधीपेक्षा नेक्स्ट लेवलचं काम करू शकता. कसं असतं, बऱ्याच वेळा आपण एकदा सक्सेसफुल झालो, आपण खुश, आपण पुन्हा परत प्रयत्नच करत नाही किंवा आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही, असं पण बऱ्याच वेळा होतं. ती कन्सिस्टन्सी आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही. मग आपल्याला जेव्हा या अशा छान पद्धतीच्या लोकांमध्ये आपण जेव्हा येतो ना, तेव्हा आपल्याला एका नेक्स्ट लेवलला प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह करता येतं आणि स्वतःला नेहमी पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये थोडीशी तरी इन्व्हेस्ट आपल्याला करण्याची गरज आहे. कारण पर्सनल डेव्हलपमेंट ही अशी गोष्ट आहे ना, ही आपल्याला प्रत्येक वेळेस एका नेक्स्ट स्टेजला घेऊन जात असते. त्यामुळे आपण आहे तिथेच राहण्यापेक्षा ना, एका नेक्स्ट लेवलला जाण्याची प्रत्येक वेळेस गरज असते. प्रत्येक वेळेस नवीन सक्सेस आपल्याला निर्माण करण्याची गरज असते. नवीन ध्येय बघण्याची गरज असते. कारण एक ध्येय अचीव्ह झाल्यानंतर माणूस थांबला का, नाही थांबत तो. तो पुढचं ध्येय बघायला लागतो. मग पुढचं ध्येय जर अचीव्ह करायचं असेल तर त्याप्रमाणे आपले स्किल डेव्हलप्स आपल्याला करायला लागतात आणि त्यासाठी आपल्या लर्निंग झोनमध्ये आपल्याला राहण्याची गरज असते. तुम्ही एका प्लीजिंग ॲटिट्यूडमध्ये कामाला सुरुवात कराल आणि तुमचे बेस्ट इफर्ट्स द्यायला सुरुवात कराल. म्हणजे कसं असतं, बऱ्याच वेळा
तो प्लीजिंग ॲटिट्यूडच निर्माण होऊन जातो. आपल्याला एकमेकांचे व्हायब्रेशन्स मिळायला लागतात आणि त्यामध्ये त्या आनंदी वातावरणामध्ये आपण आयुष्यामध्ये प्रत्येक अपयशाला पचवून आयुष्यामध्ये पुढे जायला लागतो. बऱ्याच जणांना असं लहानपणापासून शिकवलेलं असतं की इथे पडशील, तिथे हे होईल, इकडे हे होईल. त्यामुळे काय होतं माहितीये, आपल्याला असं वाटतं की अपयश हे वाईट गोष्ट आहे. ऍक्च्युली म्हणजे एक असं मी फॉर्म्युला सांगेन की 4 वेळा अपयश आलं ना तर 1 वेळा यश येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जे सक्सेसफुल लोक आहेत ना, ते त्यांचं आपल्याला यश दिसत असतं, पण ते 4 वेळा कुठे त्यांनी त्यांच्या खस्ता खाल्लेल्या असतात ना, ते आपल्याला कधी दिसत नाही. कारण ते ते कोणी सांगत नाही दुसऱ्यांना. आपले अपयश जनरली आपण नाही जात सांगायला, पण त्यांनी ती अपयश पचवलेली असतात म्हणून ते एक यश आपल्याला दिसत असतं. त्यामुळे डोंट वरी अबाउट दी फेल्युअर्स. फेल्युअर्सला जास्त एंटरटेन नाही करायचं, कारण बऱ्याच वेळा फेल्युअर्सला आपण खूप एंटरटेन करतो. एकदा आलं की तो आपला पिच्छाच नाही सोडत. तर इथे ना किती वेळामध्ये त्या अपयशामधून बाउन्स बॅक करतोय ना आपण, त्याच्यावरती आपल्याला आपल्या आयुष्याचा हे सक्सेस रेट डिपेंड असतो. किती वेळा अपयश तर प्रत्येकाकडे येणार आहे, पण किती वेळामध्ये आपण बाउन्स बॅक करणार ना, त्या अपयशातून बाहेर पडणार ना, तेवढा आपला सक्सेस रेट हाय होत जाणार. आणि तुम्ही तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करा. जेव्हा आपण पर्सनल डेव्हलपमेंट स्वतःची करत असतो ना, आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होत असते. इथे एक छानसं वाक्य कदाचित सगळ्यांनी ऐकलं असेल की आपले विचार असतात, ते विचारातून आपले शब्द निर्माण होतात. आपल्या शब्दामधून आपली कृती निर्माण होते. आपल्या कृतीमधून आपल्या सवयी बनत असतात. आपल्या सवयीमधून आपली पर्सनॅलिटी बनत असते आणि त्या पर्सनॅलिटीमधून आपलं भविष्य बनत असतं. त्यामुळे हे विचार किती महत्वाचे आहेत, हे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण विचारातूनच आपले शब्द बनतात. म्हणतात ना असं की आपल्या पोटात काय शिजतंय तेच आपल्या तोंडावर येत असतं. पण मग ते पोटात काय शिजवायचं किंवा डोक्यात काय शिजवायचं ना, त्यांना कसं शांत करायचं, तर ते आपल्याला ते ट्रेनिंग आपल्याला जमायला पाहिजेत. आपण ते शिकलं पाहिजे. आपण कसं हे सगळं करू शकतो आणि ते जमेल, नक्की जमेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला हे सगळं जमेल. आणि त्यासाठी एक डेफिनेट पर्पज आपल्या आयुष्याचा असला पाहिजे. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय निश्चित असलं पाहिजे की मला इथे पोहोचायचं. जर तुम्ही ठरवलं ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते युनिव्हर्स मदत करायला स्टार्ट करेल. तर तुम्ही तुमच्या भीतीवरती मात करायला सुरुवात करा. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपली भीतीच आपल्याला एवढी आपली हे करून आपल्याला खायला लागते ना. भीतीचे 2 प्रकार सांगते. भीती एक असते ती रिअल भीती असते आणि दुसरी भीती जी असते ना, ती अनरिअल भीती असते. रिअल भीती म्हणजे काय, मी मी गेलीये बाहेर आणि ट्रक आला आणि ट्रक मला उडवणार आहे. दॅट इज कॉल्ड रिअल भीती. ओके. आणि मी घरातच बसलीये, मी विचार करतेय की मी बाहेर गेली आणि तो ट्रकवाला आला आणि ट्रकने मला उडवलं. ओके. आता या दोघांमधला डिफरन्स कळला का तुम्हाला? या सेकंड पद्धतीमध्ये जे आहे ना, दॅट इज कॉल्ड अनरिअल भीती. म्हणजे आपण एका अनरिअल भीतीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जगत असतो. ओके. तर ही अनरिअल भीती आहे ना, ती आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा मागे खेचत असते. तुम्ही स्वतःला आयुष्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमधून पुढे घेऊन जायला लागा. जेव्हा तुम्ही या सगळ्या प्रोसेसमधून जाल, तुम्ही स्वतःच्या माइंडला ट्रेन करायला स्टार्ट कराल ना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःला पुढे घेऊन जाल. कारण बऱ्याच वेळा आपण ना दुसऱ्याने आपल्याला मोटिवेट करण्याची गरज असते, पण जेव्हा माणसं स्वतःहून इन्स्पायर झालेली असतात ना, तेव्हा त्यांना या सगळ्याची गरज नाही वाटत. ते स्वतःला इन्स्पायर करायला लागतात. त्यांच्याकडे एक बर्निंग डिझायर असते आणि ती त्यांना आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असते. इतर लोकांच्या क्रिटिसिझम मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. बऱ्याच वेळा लेडीजचा काय प्रॉब्लेम होतो माहितीये, गॉसिप हा प्रकार लेडीजमध्ये असल्यामुळे ना, बऱ्याचशा लेडीज त्याचाच विचार करून स्वतःला आयुष्यामध्ये बऱ्याच लिमिटेशन्स देत असतात आणि त्याच्यामुळे त्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा मागे पडत असतात. मग अशा वेळेस ना, आपल्याकडे एक निश्चित ध्येय असेल ना, तर आपण बहिरे होऊन जातो. आपल्याला आवाजच येत नाही. काहीही बोला. माझ्याकडे माझं निश्चित ध्येय आहे आणि मला आयुष्यात इथे पोहोचायचंय. सो आर यू रेडी फॉर नक्कीच. दिस? थँक यू. तर सक्सेस इज नॉट अ डेस्टिनी. सक्सेस ही कोणती डेस्टिनी नाहीये की जिथे पोहोचलो म्हणजे आपण सक्सेसफुल झालो. आपल्याला आपली सक्सेस इज अ जर्नी. आपल्याला तो प्रवास एन्जॉय करायचा आहे. ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ. आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे ते आयुष्य आपल्याला जगता यायला पाहिजे. असं नाही की माझी गाडी येईल घरात दारामध्ये तेव्हाच मी खुश राहणार. नाही, गाडी आणण्यासाठी मी जे कष्ट केले ते कष्टांना पण आपल्याला आनंदी राहायला शिकलं पाहिजे. त्या गाडीसाठी मी जर आज माझ्या सॅलरी मधले काही पर्सेंटेज अमाऊंट जर बाजूला काढली, तर ती पण माझी एक सक्सेस स्टोरीच आहे. म्हणजे दारात गाडी आली म्हणजेच सक्सेस नाहीये. तर मी माझ्या आयुष्यामध्ये जो प्रवास करतेय ना, तो प्रवास त्या ध्येयाकडे जर असेल ना,
तर दॅट इज अवर सक्सेस आणि तो एन्जॉय करता यायला पाहिजे. सो थँक्यू सो मच. ग्रेट. अतिशय सुंदर असं मला वाटतंय माइंडसेट का गरजेचा आहे आणि त्या माइंडसेटवर सातत्यानं कसं काम केलं गेलं पाहिजे. अतिशय सुंदर मार्गदर्शन स्वाती तू केलंस. अमेझिंग, खरंच अमेझिंग होतं. मला खात्री आहे की आपले सगळे ऑनलाईन बघणाऱ्या मैत्रिणींना यातनं सकारात्मक प्रेरणा आणि ऊर्जा नक्कीच मिळाली असेल. थँक्यू सो मच. प्रश्न नाही पण बरेच कमेंट्स आलेले आहेत तुझ्यासाठी. फार सुंदर मार्गदर्शन तू केलंस त्याविषयी. आणि केतन सरांचा स्पेशल मेसेज आहे, ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. सो वी आर ट्राइंग टू बिल्ड अवर ऍटिट्यूड. सो एक्सलंट, एक्सलंट स्वाती. मला खात्रीच होती कारण हे सेशनच एवढं जबरदस्त होतं. कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं तर आपल्या माइंडसेटवरती काम करावं लागतं. कारण जेवढा माइंडसेट आपला स्ट्रॉंग असेल, पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेला आपण ह्या सगळ्या पद्धतीतून म्हणजे सगळ्या अडचणींवर मात करत बाहेर पडू शकतो. फार सुंदर तू सांगितलंस. माइंडसेट हा एक काय म्हणू आपण एक महत्वाचा घटक आहे आत्मनिर्भर होण्यासाठी असं मला वाटतं. कारण ज्यावेळेला मी ठरवते मला आत्मनिर्भर व्हायचं आहे तेव्हा मी माझ्या माइंडसेटवर काम करायला सुरुवात केलेली असते. आता मला पुढे जायचं आहे म्हणजे पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा की माइंडसेटच्या पुढे गेल्यानंतर मी पॉझिटिव्ह माइंडसेट बिल्ड केल्यानंतर मला आत्मनिर्भर होण्यासाठी अजून कशाची गरज आहे. येस, नक्कीच. म्हणजे जसं आत्मनिर्भर तू म्हणतेस तर आत्मनिर्भरतेमध्ये फर्स्ट तर स्वतःवरती विश्वास पाहिजे आत्मनिर्भर होण्यासाठी. दुसरं म्हणजे समविचारी लोकांमध्ये आपल्याला राहण्याची खूप जास्त गरज आहे. अशी लोक जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जातील अशाच लोकांसोबत आपली ध्येय शेअर करायची. प्रत्येकासोबत नाही शेअर करायची कारण प्रत्येकासोबत शेअर करून कदाचित त्याच्यामध्ये जेलसी क्रिएट होऊ शकते, क्रिटिसिझम असू शकतं. मग अशा समविचारी लोकांना अट्रॅक्ट करा स्वतःच्या आयुष्यामध्ये. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतं. आपल्याला जशी प्रकारची लोक आपल्या आयुष्यामध्ये हवीत ना ती मिळत जातात. आणि आत्मनिर्भर होण्यासाठी आपलं शरीर, स्त्रियांना शरीराकडे लक्ष देण्याची खरंच खूप गरज असते. कारण स्त्रिया या खूप साऱ्या अप अँड डाऊन्स शारीरिक मध्ये गेलेल्या असतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराची काळजी घेण्याची गरज असते. आपल्या हेल्थ जर चांगलं असेल, आपले रिलेशनशिप जर चांगले असतील आणि आपले फायनान्स जर चांगले असतील, या 3 गोष्टींचं फ्रीडम जर म्हणजे लेडीजला जर मिळालं ना तर त्या नक्कीच आत्मनिर्भरतेकडे नक्कीच प्रवास करतील. नक्कीच नक्कीच स्वाती, फार छान सांगितलंस तू. बराच वेळ झाला म्हणजे तसं आपण ठरवलं होतं 40-45 मिनिटाचं, पण मला सांगायला आवडेल 52 मिनिटं आपण बोलतोय. कारण तू बोलतेस एवढी जबरदस्त, तुझी एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचते एवढी जबरदस्त की हे सेशन थांबवावं असं मला वाटत नाहीये. पण तरी रेग्युलर एक प्रश्न विचारून मी सेशन थांबवेन कारण तुझ्याही वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. सो आपल्या या तुझ्या प्रेझेंटेशन मधून अतिशय महत्वपूर्ण मेसेज तू आपल्या महिलांना दिलेलाच आहेस, आपल्या मैत्रिणींना दिलेलाच आहेस. तरी असा काय एक संदेश तू जाता जाता देशील जो त्या लगेच अंमलबजावणी करतील आणि कामाला लागतील? येस, मला एकच सांगायला आवडेल की आयुष्य एकदाच मिळतं. मला माहिती नाही म्हणजे मी मरणानंतर कुठे जाईन. त्यामुळे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मरणाची भीती नाही पण मरणाची जाणीव असली पाहिजे. त्यामुळे आयुष्यात हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून, स्त्रियांकडे प्रचंड एनर्जी असते आणि त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती पण असते. पण बऱ्याच वेळा ना त्या दाबून ठेवतात स्वतःला. तर मला त्यांना हेच म्हणायचं की आयुष्यात हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं असं करून आपल्याला नाही मरायचंय. आपल्याला आपण हे सगळं केलं आणि गेलो अशा आनंदामध्ये आयुष्य सोडायचंय. हेच मला लेडीजला सांगायचं. नक्कीच नक्कीच. अतिशय समर्पक आणि योग्य असा मेसेज स्वातीने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. कारण आत्मनिर्भरतेच्या मार्गावरती पहिल्यांदा आपल्याला काम करायचं ते आपल्या माइंडसेट वरती. आणि मी स्वातीला तीच विनंती केली होती की माइंडसेट वरतीच आपण घेऊ कारण तिचा कोर एरिया हा माइंडसेट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हे निश्चितपणे आवडलं असेल. सो लाईक आणि तुमच्या कमेंट्स मला स्वातीपर्यंत पोहोचवू द्या. तिच्याही कामाला आपण एक बूस्ट देऊ आणि आपणही आत्मनिर्भरतेच्या मार्गावरती चालू. शेवटी एकच सांगेन, कीप लर्निंग, कीप ट्राईंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू सो मच स्वाती, तू आलीस आणि अतिशय सुंदर प्रेझेंटेशन इथं दिलंस त्याबद्दल. आणि आपल्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणींचं पण मी मनपूर्वक आभार मानते. त्या सातत्यानं येत आहेत, नवनवीन गोष्टी शिकतायत आणि फक्त शिकत नाही आहेत तर त्याची ते कृतीमध्ये रूपांतर सुद्धा करतायत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू.